हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 26 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. शिवा आणि सीता शिवाच्या माहेरी येतात. तेव्हा चंदन आणि दिव्या त्यांना जेवण वाढतात. तेव्हा सीता बोलते, अहो यांची काय गरज होती, मी तर खरं तुम्हाला भेटायला आली होती आणि खरं सांगू का, मला तुमची माफी मागायची. तेव्हा बाई बोलते, अहो काय बोलताय सीताई. तेव्हा वंदना बोलते, माफी का मागायची. तेव्हा सीता बोलते, का नाही मागायची माफी. तेव्हा सीता बोलते, आशू आणि शिवाचं लग्न झालं, कुठल्या परिस्थितीत झालं सगळ्यांनाच माहिती, पण त्यावेळेला शिवा घरात सून बनून आली, पण आजपर्यंत मी तिला सुनेचा दर्जा कधीही दिला नाही. तेव्हा सीता इमोशनल होते, तुमच्याशीही मी कधीच चांगली वागली नाही, पण तरी तुम्ही सहन केल्या गोष्टी, तुम्ही कधी विरोध केला नाही, मी खूप चुकीचं वागले, या गोष्टींची जाणीव आहे मला. तेव्हा बाई बोलते, जाऊ द्या सीताई, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. तेव्हा सीता बोलते, काय ना आजी, जे आधी घडलं त्यात मी काही करू शकत नाही, पण माफी तर मागू शकते ना. सीता हात जोडते आणि बोलते, मला माफ करा. तेव्हा शिवा हात पकडून बोलते, सीताई. तेव्हा सीता बोलते, थांब जरा, तू आता माझी सून आहेस, या सगळ्यांची मुलगी नंतर. तेव्हा वंदना बोलते, सीताई खरंच याची गरज नाही हो, आणि आम्हाला माहिती होतं सगळं नीट होणार आहे. तेव्हा बाई बोलते, सीताई माझी पोरगी कळणं लई कठीण आहे, पण एकदा की कळली ना तेव्हा सगळ्यांच्या मनात घर करते. तेव्हा सीता बोलते, खरंय, अहो माझा संसार वाचवला तिने, खूप अभिमान आहे मला तिचा, आणि तुम्हाला सांगू, माझ्यासाठी म्हणून ती कधीही खोटं वागली नाही. माझ्या अपेक्षांच्या ओझामुळे तिने स्वतःत बदल करण्याचा प्रयत्नही केला, अगदी प्रामाणिकपणे, पण माझ्याकडून तिचं कौतुक करायचं राहून गेलं. तेव्हा शिवा बोलते, सीताई अहो किती कौतुक करताय, मी काही केलं नाही अहो एवढं. तेव्हा सीता बोलते, मी शिवाशी चुकीचं वागत राहिले, वाईट वाटतंय मला या गोष्टीचं. तेव्हा सीताई बोलते, शिवाचं जे अस्तित्व आहे जसं आहे तसं देसाईंच्या घरात जिवंत राहणार आहे. तेव्हा सीता बोलते, घरात लक्ष्मी वास करतेच आहे, आता घरात दुर्गा सुद्धा आली, आणि तेही माझी सून म्हणून. आजी आता डोळ्यात पाणी नाही आणायचं, लेकीबद्दल फक्त अभिमान हवा डोळ्यात. तेव्हा वंदना बोलते, आता खूप झाल्या गप्पा, चला आता जेवून घ्या बरं. तेव्हा सीता पहिला घास, पुरणपोळीचा घास घेते आणि शिवाला भरवते. तेव्हा दिव्या रागाने बघत असते. तेव्हा सीता बोलते, चंदन तू काय करतोस. तेव्हा शिवा बोलते, सीता येतो ना गॅरेजवर असतो, मला आता काही टेन्शनच येत नाही, तो सगळं सांभाळतो. तेव्हा चंदन बोलतो, शिवानेच काम मिळवून दिलं. तेव्हा सीता बोलते, अरे वा, मग शिवासारखं प्रामाणिकपणेच काम कर. इकडे शिवा आणि सीता निघतात, त्या बोलत असतात, तेवढ्यात शिवा बोलते, बसा आता, निघूया आता. तेव्हा सीता गाडीवर बसते आणि बोलते, एक मिनिट, मी एक गोष्ट तुझ्यासाठी नक्की करू शकते. तेव्हा शिवा बोलते, काय. तेव्हा सीता शिट्टी वाजवते. तेव्हा शिवा हसून मागे बघते आणि बोलते, तुम्ही शिट्टी मारली. तेव्हा सीता बोलते, जमली. तेव्हा शिवा बोलते, हो जमली, आणि परत सीता शिट्टी वाजवते. तेव्हा इकडे रात्री शिवा आशूला बोलत असते, आशू तू इथे बैस आणि ऐक, मला चिमटा काढ. तेव्हा आशू बोलतो, चिमटा कशा. शिवा बोलते, हे बघ, मला जे बघितलं ना मी आत्ता, ते स्वप्न वाटतंय, मला खात्री करून घ्यायची की ते स्वप्न नाहीये, तू चिमटा काढ आधी. तेव्हा आशू बोलतो, चिमटा कशाला. तेव्हा आशू चिमटा काढतो. आशू बोलतो, सॉरी. तेव्हा शिवा बोलते, नाही आज ना सगळ्यांना सगळं माफ आहे. तेव्हा आशू बोलतो, का, काय झालं. तेव्हा शिवा बोलते, आशू मी आत्तापर्यंत अशा सीताई कधी बघितल्याच नव्हत्या. तेव्हा शिवा सीताई बरोबर फिरल्याचे सगळे किस्से आशूला सांगत असते. तेव्हा आशू बोलतो, काय, क्या बात आहे, नाही चिमटा काढ मला. शिवा हसते आणि बोलते, बसला ना आता तुला पण शॉक. आशू बोलतो, शॉक म्हणजे, अरे तू अनुभवलंय स्वतः तरी तुला विश्वास बसत नाही, मी तर फक्त ऐकलंय, मला कसं बसेल. तेव्हा शिवा बोलते, पण हे सगळं झालंय आशू. तेव्हा आशू बोलतो, अरे यार काय कमाल आहे. तेव्हा शिवा बोलते, बघ ना, मला ना या सीताईंना बघून खूप आनंद होतोय, मला ना या सीताई खूप आवडल्या. तेव्हा आशू बोलतो, मलाही, आणि ती शिट्टी. तेव्हा आशू बोलतो, मला अजूनही येत नाही यार शिट्टी. तेव्हा शिवा बोलते, सीताईकडून शिक आता तू. तेव्हा आशू बोलतो, बरं, तुला आणि आईला भरभरून प्रेम, आणि तुमचं प्रेम असंच वाढत जाओ ही इच्छा. तेव्हा आशू बोलतो, तुला सांगू एक गंमत, जसे नवरा बायकोचे जे 36 गुण जुळतात ते बघतात ना, तसे सासू सुनेचे गुण जुळतात हे बघायला पाहिजे, जुळतात का नाही हे बघायला पाहिजे, आणि तुझे आणि आईचे 36 नाही 63 गुण जुळत आहेत. मग काय, सासू कुणाची आहे. हा बाबा, सासू तुझी आहे, सगळ्यात तुझंच आहे. चला. तेव्हा आशू बोलतो, बरं आता मी आवरू. तेव्हा शिवा बोलते, हो आवर. तेव्हा बाहेर शिट्ट्यांचा आवाज येतो. शिवाला हसायला तो आशूही थांबतो. इकडे संपदाही विचारात पडते. तेव्हा आशू शिवा खोलीच्या बाहेर येतात. लक्ष्मण उर्मिलाही बाहेर येतात. प्रीती सुहासही बाहेर येतात. तेव्हा लक्ष्मण बोलतो, हो खरंच शिट्टी कोणी मारली. तेव्हा उर्मिला बोलते, संपदा तू मारलीस. तेव्हा शिवाला आणि आशूला गालातल्या गालात हसायला येत असतं. तेव्हा संपदा मारून बघते आणि बोलते, नाही पण मला जमतच नाही, मारता आली असते तर मी नक्की मारली असती. तेव्हा लक्ष्मण बोलतो, हा ते पण आहे, पण मग कोण मारतंय.
तेव्हा लक्ष्मण बोलतो काय प्रकार आहे हा, कोणी थट्टा करतंय का? तेव्हा कीर्ती बोलते थट्टा कसली, मूर्खपणा आहे हा. तेव्हा कीर्ती बोलते मवाल्यांसारखी शिट्टी कोणाला वाजवता येते हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा लक्ष्मण बोलतो ऐक ना कीर्ती, तुला कन्फर्म आहे शिट्टी तिनेच मारली ते? तेव्हा सुहास बोलतो हा म्हणजे आता मला शिट्टी वाजवता येत नाही, आशूलाही नाही येत, मग उरलं को? तेव्हा लक्ष्मण बोलतो शिवा अगं तू काहीच का बोलत नाहीयेस? तेव्हा लक्ष्मण बोलतो तू नाही मारलीस ना, अरे तू काहीच बोलत नाहीयेस आणि हसतीयस का? तेवढ्यात पुन्हा शिट्टीचा आवाज येतो. तेव्हा संपदा शिवा हसते. तेव्हा संपदा बोलते आता बोलशील की शिवा हसता हसता शिट्टी मारते, ताई असं वाटतं का तुला? तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे पण कोण मारते पण? तेव्हा सीताई मागून शिट्टी मारते हे उर्मिला बघते आणि बोलते आत्ता मला कळतंय की कोण शिट्टी मारते. तेव्हा सीताई तिथे येते आणि बोलते हो, हसते आणि बोलते हो सॉरी मीच शिट्टी वाजवली. तेव्हा सीता बोलते मीच शिट्टी वाजवत होते कारण आजच मी शिट्टी वाजायला शिकली आहे. तेव्हा कीर्ती बोलते आई तू काय करतेस? तेव्हा सीता बोलते अगं आजच मी शिट्टी वाजायला शिकले, त्यामुळे प्रॅक्टिस करत होते आणि मला दाखवायचं होतं मी काय शिकले तुम्हाला. तेव्हा संपदा बोलते एक नंबर, खूपच भारी. तेव्हा संपदा बोलते काकू मला पण शिकव ना. तेव्हा सीता बोलते अगं नुकत्याच शिकलेल्या ड्रायव्हर करून कोणी काही गाडी शिकतं का? थांब आधी मला शिकू तर दे, प्रो होऊ दे मग मी तुला शिकवते. शिवा बघ परत सीताई शिट्टी वाजवते. सीता बोलते शिट्टी काय वाजत बसले, उर्मिला चल नाहीतर उपाशी राहतील सगळे, स्वयंपाक करूया. जाता जाता सीता पुन्हा शिट्टी वाजवते. तेव्हा आशू बोलताय हे मस्त ग मस्त. तेव्हा संपदाही बोलते खूपच भारी काकू. तेव्हा लक्ष्मण हसतो. तेव्हा आशू बोलतो काय झालं काका? तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊजी उद्या बघणार आहेत ना, हा त्याला डोक्याला हातच लावतील. अरे आशू तुला येते का वाजवता शिट्टी? तेव्हा आशू बोलतो नाही. तेव्हा लक्ष्मण बोलतो शिकून घे तू पण. हे बघून कीर्तीला खूपच राग येतो. इकडे दिव्या भांडी घासत असते. बोलते दिव्या तुझं नशीब पण या भांड्यांसारखं झालंय, घासून घासून चकाकी येत नाही आणि असलेली पण जाते. ती शिवा येणार, तिच्या सासरच्यांना पण आणणार, मस्त जेवून जाणार आणि भांडी कोण घासणार? ही मूर्ख दिव्या. दिव्याच्या डोक्यात एक विचार येतो की मी असंच काम करत राहिली तर मोलकरीण होईल. तेव्हा दिव्या मुद्दामच पडायचं नाटक करते. तेव्हा दिव्या पडले म्हणून नाटक करते. चंदन येतो, वंदना आता सगळे पळत येतात. तेव्हा चंदन दिव्याला आतमध्ये घेऊन जातो. इकडे किचनमध्ये शिवा बोलत असते काकू मला सांग काय करायचं आहे काय नाही. तेव्हा उर्मिला तिला सांगत असते. तेवढ्यात सीताई बोलते की शिवाला काय करायचं काय सांगायचं नाही उर्मिला. तेव्हा शिवा आणि उर्मिला बोलते का काय झालं? तेव्हा सीता बोलते आज तू सांगणार आणि आम्ही करणार. शिवा बोलते नाही नको सीताई. तेव्हा उर्मिला बोलते अगं काही हरकत नाही सांग तू. सीता बोलते तू सगळ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करते, मग तुझ्या आवडीनिवडीचा विचार केला तर काय फरक आहे? तेव्हा त्या दोघी शिवाच्या आवडीचा स्वयंपाक करायला घेतात. तेव्हा शिवा बोलते नाही मी पण काय म्हणते सीताई, कोणाला त्रास नाही होणार ना, एवढं तिखट झालंय. सीता बोलते काही काळजी करू नकोस, काही चिंता करू नकोस, चालतं. तेव्हा उर्मिला पण चिडवते हो ताई मस्त सगळं गरमागरम हे बाहेर आणतात आणि खाली चटई घालून जेवायला बसतात. तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे हे काय करताय तुम्ही ना विसरलायत आपली डायनिंग टेबल तिकडे. तेव्हा उर्मिला बोलते अहो काहीतरी वेगळे पण हवं ना, आज इथेच बसायचं. तेव्हा सीता पण बोलते भाऊजी आज इथेच बसूया. तेव्हा कीर्ती तिथे येते आणि बोलते काय खाली? तेव्हा सीता बोलते खाली बसलं ना तर अन्नाचं पचन उत्तम होतं. तेव्हा सीता बोलते आपण किती दिवस झाले खाली बसलोच नाही. तेव्हा कीर्ती बोलते एक मिनिट काका तुम्हाला बसायचं तर माझी काही हरकत नाही, पण घरातल्या सगळ्या लोकांना सक्ती नका करू, मी खाली बसणार नाही. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.